नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेखा व कोशागार विभागाची नाशिक विभागासाठी जाहिरात आलेली आहे. डेप्युटी अकाउंटंट या पदासाठी. नाशिक विभाग म्हणजे पोस्टिंग जे असेल ते नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यांमध्ये असेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवलेले आहेत. S10 29,200चं ग्रेड पे आहे. टोटल 59 पदे यांना भरावायची आहे. अर्ज सुरू करण्याची तारीख 24 जानेवारी 2025 संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 23 फेब्रुवारी 2025 रात्री 12 वाजेपर्यंत. परीक्षेची जी तारीख आहे ती आपल्याला नंतर कळवली जाईल. त्याच्यानंतर यांनी रिझर्वेशन दिलेलं आहे. तर ओपन मेलसाठी 5 पदे आहेत आणि फिमेलसाठी 5 पदे आहेत. http://mahakosh.gov.in वरती आपल्याला हे फॉर्म भरायचं आहे. जे काय त्याच्या कंडिशन्स आहेत त्या त्यांनी इथं दिलेल्या आहे. पहिले प्रोफाईल निर्मिती करायची, मग अर्ज सादर करायचा, शुल्क भरायचा आणि आपला फॉर्म फिल करायचा. ते रजिस्ट्रेशन करावं लागेल तुम्हाला. लॉग इन पासवर्ड जनरेट होईल, म्हणजे तो मेसेज येईल किंवा मेल येईल. त्यानंतर तुमचं जे काय माहिती आहे ती पूर्ण भरून तुमचं फोटो आणि साईन अपलोड करावं लागेल. फोटोचं जे काय लांबी रुंदी पिक्सल्स आहेत ते इथं दिलेले आहेत. फोटो आणि सिग्नेचर सेपरेट अपलोड करायचं आहे. जे काय डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे 10वी आपलं एज, डोमिसाईल, डिग्री, आपले टायपिंग सर्टिफिकेट, MSc IT. आपण जर कॅटेगरीमध्ये असेल तर ते EWS, NCL. दुसरं काही रिझर्वेशन असेल म्हणजे खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त ते द्यायचं आहे. आपलं महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट आपण जोडू शकतो. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. 1000 रुपये फीस आहे ओपनसाठी आणि 900 रुपये कॅटेगरीतल्या मुलांसाठी फीस आहे. जे काय दर्जा असणार आहे तो पदवीचा असणार आहे. सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी म्हणजे ॲप्टिट्यूडसाठी आणि मराठी इंग्रजीसाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा असणार आहे. 100 प्रश्न, 200 गुण. एक प्रश्न जो असेल तो 2 मार्कांसाठी असेल. 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेच्या एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. जो सिलेबस दिलेला आहे यांनी, आपला कंबाईन मेन्सला जो सिलेबस आहे तोच बऱ्यापैकी आहे. मराठी शब्दसंग्रह, वाक्यरचना, वाक्प्रचार, म्हणी, त्यांचे अर्थ, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे, इंग्रजी, कॉमन व्होकॅब, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस, देअर मिनिंग, कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज, पॉलिटी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, पर्यावरण विज्ञान, त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी, रिमोट सेन्सिंग, GIS हे सगळं यांनी घेतलेलं आहे. इकॉनॉमिक्स, आपल्या मेन्सला जे टॉपिक आहेत कंबाईन मेन्सला ते सगळे टॉपिक इथे डिटेलमध्ये दिलेले आहेत. ॲप्टिट्यूड आहे. ॲप्टिट्यूडमध्ये उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश पूर्णांक, टक्केवारी. पात्रता, भारतीय नागरिकत्व, मराठी भाषेचे ज्ञान. वयोमर्यादा इथं त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता जी आहे म्हणजे कोणत्याही विद्यापीठाची पदवी आणि टेक्निकलमध्ये 30 वर्ड्स पर मिनिट मराठीचं किंवा इंग्लिश वर्ड पर मिनिट हे टायपिंग, या दोनपैकी एक टायपिंग सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. बाकीची जी डिटेल ॲड आहे म्हणजे ती आपण बघू शकता. धन्यवाद.